सगळ्यांना माहितीच असेल व्हॅलेंटाईनचा वीक चालू आहे. आज आहे 11 तारीख, तर आज प्रॉमिस डे आहे. तर याचा काय झोमॅटोमध्ये काय फायदा होणार नाही. हा फक्त एवढंच आहे की इन्सेंटिव्ह थोडासा वाढवला आहे या लोकांनी. 26 ऑर्डरवरती 370 रुपयाचा काहीतरी इन्सेंटिव्ह आहे. आता तो अचीव होतो आहे का नाही ते देवाला माहिती, कारण आज हा एक आहे मंगळवार. तर मंगळवारी तशा पण ऑर्डर कमीच असतात. असो, अर्ध्या तासानी बरोबर 11:27 ऑर्डर लागली. हे मला माहीतच आहे की 11 वाजता लॉग इन केलं ना की 11:30 11:45 वाजताच पहिली ऑर्डर लागते, कारण ऑर्डरचा फ्लो ह्या टायमिंगला कमी असतो. ऑर्डर पिकअप 1.4 किलोमीटर जायचं फक्त. 12 वाजता ऑर्डर लागली होती, बट रेस्टॉरंटने लेट केला. 12:23. सेक्टर 36 नाही, सेक्टर 40च्या आसपास जायचं आहे, एकदम एजला. चला जाऊया. दिवसाची तिसरी ऑर्डर आहे. मला लॉजिक समजत नाही आहे की भाई रेस्टॉरंटमध्ये गर्दी नाही आहे, नाही स्विगी झोमॅटोची इतकं ऑर्डर्स लागले, तरी पण यांना इतका टाईम का लागतो आहे. लास्ट टाईम पण ते हॉटेल प्रणामचं इतकं टाईम नाही लागत जितकं की त्याने टाईम लावला. लिटरली अर्धा तास लेट दिला ऑर्डर. आणि ही तिसरी ऑर्डर आहे दिवसाची, म्हणजे आत्तापर्यंत. म्हणजे 11 वाजता लॉग इन केलं, 11, 12, 1 आहे ना. 2 तासामध्ये 3 ऑर्डर. 11 ते 12मध्ये 1 ऑर्डर झाली. 12 ते 1मध्ये नाही, 12 ते किती झाली, हां बरोबर 12 वाजता ऑर्डर लागली होती. बरोबर 12 वाजता ऑर्डर असाईन झाली आणि ऑर्डर डिलिव्हर झाली 12:37. मग तिथून पूर्ण MT यायला लागलं, अप्रॉक्सिमेटली डबल. तेव्हा जाऊन कुठली लोकल ऑर्डर लागली आहे. भेटली फायनली ऑर्डर. टाईम होतो 1:09. चलो, मला वाटलं इथेच आहे, पण ही 2.2 किलोमीटर समथिंग आहे. 10 मिनटं लागतील पोचायला. ती ऑर्डर इथं कोलकाता रोल्स आहे. ही पण ऑर्डर रेडी नाही आहे, काय हरकत नाही. सेक्टर 12मधून पिकअप होता, म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे. फक्त काय एक चिकन तंदुरी रोल्स हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे. सेक्टर 10मध्ये हॉस्पिटल आहे, तिथे घेऊन जायचं आहे. पूर्ण ट्रान्सपरंट केकचा बॉक्स आहे, म्हणजे थोडा पण काय झाला ना केकला इशू तर लगेच दिसू शकतो. पण मी ना फटाफट या ऑर्डरला डिलेवरी करतो आणि तुम्हाला भेटतो. ही बाय द वे ऑर्डर लागली आहे कळंगुडी साईडची, डीमार्टच्या आसपास. चलो भागो म्हणजे इज्जतीमध्ये गाडी चालवायला लागेल, नाही तर लय लफडे होतील भाई. ट्रान्सपरंट बॉक्सचे मला लय भीती वाटतं. घराजवळचीच ऑर्डर लागली होती एक, तिथे डिलेवरी करून इथे आलो आणि तेवढ्यात अजून एक ऑर्डर लागली गुप्ता सँडविचची. तर 1.5 किलोमीटरचा पिकअप आहे आणि 0.25 मीटरचा ड्रॉप आहे, म्हणजे 250 मीटरच्या आसपास ड्रॉप आहे. तर निघूया. 25 रुपयाचे लोकल ऑर्डर देतो आहे. असो, आपल्याला ऑर्डर टार्गेट कंप्लीट करायचं आहे तर आपल्याला करावंच लागेल. लेट्स गो. अगेन लोकल ऑर्डर. त्याच्या आधी जी ऑर्डर होती ती पण लोकलच होती, ही पण लोकलच आहे. 3 मिनटानंतर ऑर्डर लागली असती तर मे बी गो टू होमच्या आसपास लागली असती. पण आता काही आयडिया नाही आहे की ऑर्डर कुठे लागली आणि काय लागली. आता सगळ्या कस्टमरकडनं कॅश कलेक्ट केली आहे, वॉलेटमध्ये ठेवतो आहे. मल्टी ऑर्डर लागली होती मला कामोठ्यामधून. भाई दोन्ही पण कस्टमरनी शिव्या घातल्या रेस्टॉरंटला, दोन्ही पण. लिटरली त्यांनी 1 तास डिले केला. 4 वाजता ऑर्डर लागली होती, 5 वाजता डिलिव्हरी केली. आणि मला फक्त किती टाईम लागला डिलिव्हरी करण्याला, फक्त 10 मिनटं, मॅक्स 10 मिनटं. असा सीन काय बोलणार. एक जण बोलला की भाई रिपोर्ट टाक. म्हणजे रिपोर्ट टाकून वगैरे काय नाही होत. लेट आहे तर लेट आहे, ॲक्सेप्ट करा, नाही तर कॅन्सल करा, दोघांपैकी.
आता मी तिथं बोलत नाही बसलो, मी फटाफट निघालो कारण आपल्याला टार्गेट करायचं कंप्लीट. चला. काचेची बॉटल आणि ब्राउनी आहे आणि ही घेऊन जायचे इंडिया बुट्सला, टोकावर एकदम 8 किलोमीटर दाखवते डिस्टन्स. ये अच्छा नहीं हुआ 8 किलोमीटर, बट ठीक आहे. चल मी आता सध्या माझ्या बिल्डिंगच्याच आसपास आहे कारण इथंच बिल्डिंगच्या आसपास एक ऑर्डर लागली होती. तेव्हा ही वाली ऑर्डर होती 6:30 वाजता, 6:24 असाईन झाली होती. 7-11 लोकलच ऑर्डर आहे, माहिती रेस्टॉरंट कुठे आहे. हां, तर ही वाली जी ऑर्डर आहे त्याच्याबद्दल सांगत होतो. 6:24 असाईन झाली, 6:30 वाजता रीच झालो रेस्टॉरंटमध्ये आणि 6:57 ऑर्डर डिलेवर केली. आता टाईम होतो आहे 7 वाजता, बरोबर 7 वाजता. गाणे ऐकता इतका डीपमध्ये ऐकत होतो. किती ऑर्डर झाले मला पण माहीत नाही, मी कधी शेवट रेकॉर्ड केलं तर ते पण नाही मला माहीत. आतापर्यंत 16 ऑर्डर डिलिव्हर झाले, 17वी ऑर्डर लागली आहे. दादी का खजाना इथंच हे समोर बसलं बघा, दादी का खजाना. ठीक आहे, सेक्टर 10मध्ये घेऊन जायचे आणि बाजूला बॅकग्राऊंडचा आवाज येते, तो काहीतरी लग्न काहीतरी आहे वाटतं, बँड वाजतं. पिझ्झा हटवाले विनाकारण मेसेज करते. घरच्या साईडची ऑर्डर आहे ही आणि 6 ऑर्डर पाहिजेत आपल्याला पूर्ण इन्सेंटिव्ह अचीव करण्यासाठी. आत्तापर्यंत 20 ऑर्डर झाले. आता ही जी एक ऑर्डर लागली आहे ही 21वी ऑर्डर आहे. 958 आणि प्लस 61 1000 रुपीज तर असेच आहेत. बट आणि इथून ऑर्डर लागली आहे खानदेशी बैठक. बट सीन असं आहे ना की यार लिटरली आता 10 वाजले की 11 तास होतील. 11 वाजल्यापासून म्हणजे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 तास व्हायला येतील. 11 तासामध्ये सर्व्हिस ऑर्डर होऊ शकत नाही. म्हणजे कंटिन्यू मारते. असं पण नाही की कुठं गॅप घेतला आहे किंवा काय घेतलं आहे, कंटिन्यू. हा फक्त 15 मिनिटाचा ब्रेक घेतला होता घरी. ही परिस्थिती आहे. बट ठीक आहे, परिस्थिती म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह दिसेल तुम्हाला. प्रत्येक कामामध्ये काही ना काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. मी मस्त आपली प्लेलिस्ट एन्जॉय करतो आहे आणि ऑर्डर मारतो आहे. बऱ्याच रेस्टॉरंटने आज टायमामध्ये ऑर्डर दिल्या नाही, खूप लेट केल्या. त्याच्यामध्ये 1-1.5 तास तर असंच वाया गेला. बट आता काय, रेस्टॉरंटच्या काय मालकांना आपण काय धरून मारू शकत तर नाही. त्यांना जेव्हा द्यायचे तेव्हा देतात. ठीक आहे. काय रे, खानदेशी पिठला भाकरी आणि सेंट कटलरी असं लिहिलं आहे. रेडी झाले की जाईन तिथे आणायला. इथं गप बसतो आता. मी आता माझ्या बिल्डिंग खाली आहे आणि पूर्ण दिवसाचा इन्सेंटिव्ह अचीव नाही झाला. एवढा 11 तास कुठे. अरे यार, टायमिंगमध्ये मी कन्फ्यूज होतो. इथे खाली लिहितो इथे कुठेतरी किती तास काम केलं आहे, त्यानुसार ट्रिप्स किती झाल्यात. 21 ट्रिप्स झाल्यात. ठीक आहे, अजून 2 ऑर्डर मारले असतं तर 250 रुपयाचा इन्सेंटिव्ह अनलॉक झाला असता. पण गेल्या खड्ड्यात तेल लावत गेला. त्यांनी रेस्टॉरंटवाल्यांनी अर्धा तास ऑर्डर लेट केली, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला पूर्ण. टोटल अर्निंग आहे 1027 रुपये आणि गाडी चालली आपली 119.8 किलोमीटर. 200 रुपयाचं पेट्रोल इथं गेलं म्हणजे 800 रुपये कमवले 11 तासामध्ये. जो पण XYZ किती पण तास काम केलं ते. मंगळवार होता, मंगळवार तसा पण बेकारच असतो. बट ठीक आहे, काय हरकत नाही. आता मी चाललो गप घरी. मला बेकार भूक लागली आहे आणि मी जेवणार आणि झोपणार. चला, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.